आज आम्ही मित्रांनी मी ठरवलं की आज अमेरिकेतलं फूड बघू शकताय तुम्ही. नक्कीच ट्राय करायचं आणि जाताना एक धामनेरचा प्रसंग पूल आहे गावला. हा. एक नदी व्ह्यू बघा. मासे पकडणारे दिसले. तो व्ह्यू खूप बघण्यासारखा होता आणि वातावरण हे ढगाळ होतं. त्या ढगाळ वातावरणात आपण निघालोय आज. जरा थांबव रे, जरा व्हिडिओ बनवूया. मॅकडोनल्ड्स चला सातारामध्ये आज अमेरिकन फूड Visit करतोय. म्हटल्यानंतर कारण सुरुवातीपासून तिथं आपल्याला ट्राय करायचे अमेरिकन फूड. माझे सगळे ब्लॉग जे आहेत ते कारण ती ब्रांच अमेरिकेची ब्रांच आहे सातारामध्ये व्हिडिओ प्रथमच जे आले. असतात. तिथं आपण ब्लॉग बनवतोय. बद्दल माहिती देतो, नक्कीच. मैदानाबद्दल माहिती देतो. परंतु आज बघूया आपण वेगळाच ब्लॉग विषय. मध्ये जाता काय काय मिळते आज काय काय. म्हटलं बघूया. बघा तुम्ही पूल बघा, ब्रिटिशकालीन पूल. आणि आम्ही आता पोचतोय KFC मध्ये. दिसतंय तुम्हाला KFC आणि मॅकडॉनल्ड्स. आज मॅकडॉनल्ड्स ट्राय करणार आहे. KFC नंतरच्या ब्लॉगमध्ये बनवेनच मी. आता थोडंसं सातारच्या तिथे गेलं की थोडंसं कॉर्नरला क्रॉस केलं. आता पार्किंग करतोय आम्ही. पार्किंगला गाडीला थोडीशी जागा नव्हती. मित्राला म्हटलं तिथं जरा बघ, दाबादाबी कर. परंतु केली. आणि बघा मॅकडॉनल्ड्स पहिल्यांदाच निघाले. अमेरिकन फूड ट्राय करतोय कारण त्याला म्हटलं चल साताऱ्यामध्ये झालं हे बघूया कसं आहे काय आहे. कारण आपण गरीब लोक कशाला मोठ्या लोकांच्या तिथे जातोय. नक्की चल म्हटलं ब्लॉग बनवूयाच आज. कारण बघितलं मोठा बर्गर दिसतोय समोर काचेवरतीच. मी आणि माझा मित्र ऋषभ आलो तिथे काउंटरपाशी. काउंटरला अशी ऑर्डर करायची असते. आपण तिथं आपल्याला कोण आणून देत नाही. तिथं सगळं लिहिलेलं असतं. तिथं तुम्ही ट्राय करायचं. आता आम्ही बघत होतो. त्याला म्हटलं मी ब्लॉग बनवतो, तू ट्राय कर, बघ कोणती तुला हवं आहे ती कर. कारण तो मित्र आपला एक भावाचा मित्र आहे. तो पुण्यावरून येतो बुधवारी खास सुट्टीसाठी. कारण तो एक जीवातला जीव मित्र आहे. आणि आला की कोणत्या ना कोणत्या तरी हॉटेलला जेवायला तो नेतोच. एक मोठा माणूस, दिलदार मनाचा माणूस, माझा आवडता सगळ्यात मित्र ऋषभ. बघूया ब्लॉग बनवतोय. आणि त्याला म्हटलं काय ऑर्डर करतोय. तो म्हणतोय की बघूया ट्राय करतोय तो की काय करतोय बघूया. त्याला म्हटलं जरा वेगळंच काहीतरी मागव की जेणेकरून थोडं आपल्याला खायला पण सोयीस्कर वाटेल. अक्का चाललंय आईस्क्रीम, कोक सगळं वगैरे तिथं मिळतं. पण तिथं तुम्ही स्क्रीनवरती तुम्हाला बघायला लागतं. कारण त्या स्क्रीनवरच सगळं असतं. तिथं काय आपल्या ढाब्यावर किंवा हॉटेलगत नसतं ते की ऑर्डर केली की तिथं टेबलावरती येणार. आणि आता तुम्ही तिथं ऑर्डर करायची स्क्रीनवरती जाऊन जे काय तुम्हाला हवं आहे ते. आणि ऑर्डर चालली करायची. म्हटलं जरा बघूया जरा व्हायचं आतला फिलिंग माईकनं इकडं तिकडं बघूया. जरा व्हायचं कसं बाहेरच्या देशातलं फील वाटतं असं मॅकडॉनल्ड्समध्ये गेल्यानंतर. माझं पण मन थांबत नव्हतं. म्हटलं जरा करावंच व्हिडिओ की आता तो करतोय. त्याने ऑर्डर म्हटला आता तू करच. एकदा फायनल झालीच आमची ऑर्डर आणि तो फायनल करतोयच. आणि ते आपण जी मॅकडॉनल्ड्समधले जे बर्गर वगैरे घेतली त्याच्यावर तो ती आईस्क्रीम वगैरे ते घेतलं जातं. कारण त्याच्यावरती फ्री मिळतं. कारण की असं तुम्ही जर घ्यायला गेलं ना एक आईस्क्रीम कमसे कम 100-150 रुपयाला मिळतं. पण तुम्ही जर त्या बर्गरसोबत जर घेतलं तर तुम्हाला ते खूप स्वस्त पडतं. नक्कीच ऑर्डर करतोय, ऑर्डर ठरवतोय. टोटल बिल किती झालं 938. त्याच्यामध्ये बघा तुम्ही 2 बर्गर, 2 मिल्कशेक म्हणजेच कॉफी 949 केली ऑर्डर. आणि ती ऑर्डर केल्यानंतर तुम्हाला एक असं रिसिप्ट मिळतं, चिठ्ठी मिळते. ती चिठ्ठी घ्यायची तुम्ही आणि ती चिठ्ठी काय करायचं काउंटरवरती जायचं. काउंटरवरती आता जातोय अशी काउंटरवरती चिठ्ठी दाखवायची. चिठ्ठी ही तुम्ही काउंटरवरती दाखवल्यानंतर मग ते तुमची ऑर्डर तयार करतात. हे तिथले मॅनेजर आहेत, ते सांगतायत तुम्हाला की तुम्ही बसा तिथे जाऊन की तुमची ऑर्डर तिथे येईल. आणि पैसे वगैरे असे पे करावे लागतात. दाखवतील तुम्हाला ऑर्डर आपले करतायत, बिलिंग करतायत. आणि ते आपल्याला हातामध्ये देतात. तो 20 नंबर लिहिला आहे का तसाच तो आपल्या हातामध्ये नंबर देतात. बघूया दाखवतो तुम्हाला सगळं दाखवतो. काही काळजी करू नका. एक सोपं आहे. आमचं बिल बघा 949 रुपये बिल झाले त्यांनी. आणि बघतोय आता मी जागा शोधत होतो. म्हटलं जरा बघूया जागेमध्ये चांगला जरा ब्लॉग बनला पाहिजे. बसलो जरा एका साईडला जाऊन. पण तिथं सगळ्या पोरीने ते होत्या. जरा लाजच वाटत होती मनाला.
म्हटलं वर्षभला नको इकडे जा, जरा जागा चेंजेस करूया. तिथनं उठून गेलो दुसरीकडं. बरोबर तिथं पण जरा व्हायचं लाईट आडवे. त्याला म्हटलं आता येईल ऑर्डर. बस Start म्हणलं की प्रतीक्षा असं करत कॅमेरा जरा उलटा सोलटा चाललेलं. म्हणजे आम्हाला एवढं म्हणजे समजत नाही. मी फर्स्ट टाइम आलोय मला बैलगाड्या मॅकडॉनल्ड्स मध्ये. व्हिडिओ बनवतो, पण हे ट्राय खूप दिवसानंतर आमची इच्छा होती की मॅकडॉनल्ड्स मध्ये जायचं, अमेरिकन फूड खायचं. मागचं माणूस नक्कीच ते आमची आज प्रतीक्षा संपले. म्हणजे अमेरिकेचं फूड असतं बघत होतो. बघूया पहिल्यांदा सातारमध्ये आलोय आम्ही. घेतलाय काय चाललंय. नक्कीच आता फूड दाखवतोच तुम्हाला कोणकोणते मिळतायत. मी बोलत होतो बर्गर की वगैरे पहिल्यांदा काय असेल चालू XYZ असेल ते की आम्हाला नक्कीच जरा भारी दाखवू तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून. थोडंसं बघा नक्की. बघतच होते आता आमच्याकडे. सध्याला कोरियन बर्गर नसतं मनावर द्यायचं. आणि आता करतो 450 रुपये किंमत आहे आला याची. बघा. तो कोरियन बर्गर आहे. तो बर्गर जो आहे कोरियन बर्गर आहे. फ्रेंच फ्राईज याला म्हणतात. 64 रुपयाचा. त्याच्यामध्ये कोल्ड कॉफी मागवली चिकन येतं. नक्कीच आमचं आणि टोटल त्याची बिल एक तुम्हाला पोळी माहिती मध्ये आहे, असते. दोघांनी जरा मागवलं. वेगळंच दोघांना असतं. एक 950 रुपये, 956 आसपास काहीतरी गेले. ते नक्कीच बघूया, ट्राय करूया कसा स्वाद आहे. कारण पहिल्यांदाच ट्राय करतोय आपण हे अमेरिकन फूड. सोबत असते ते बघूया बघा व्हिडिओमध्ये आपले फूड जेवढे मागवलेले आपण तेवढे बघूया. दोघांना मागितले, मी आणि माझा मित्र वृषभ दोघे जण आलोय. हा कोरियन मला पण चीज बर्गर आहे, चिकन कोरियन बर्गर. जरा भूका पण काय ते 450 रुपयाचं आहे. गॅस आहे ते फ्रेंच फ्राईज आहेत ते मागचं माणूस बघा आणि त्याच्यासोबत मिळालेलं आहे. आणि हे कोल्ड कॉफी नक्कीच बंदरे बघूया, बघत ट्राय करूया कसा स्वाद येतो याचा माहिती मला पण अमेरिकन एवढं काय फूडचा. बघा व्हिडिओमध्ये. आपलं कसं आहे, आपलं ब्लॉग बनवते म्हटल्यानंतर त्याला थोडीशी मला माहिती द्यावीच लागते. कारण तो एक आनंद असतो, मोह असतो. त्या मित्राला म्हटलं जरा ट्राय करतो, बघू दे. मित्र म्हटला ट्राय करतो. आमचा पप्पू वर्षभ, त्याचा निक नेम पप्पू आहे. त्याला म्हटलं कर ट्राय, जरा मला लाजच वाटते. केलं ट्राय. त्याने सांगितलं हां तर जरा फिंगर चिप्स आहे ते चांगलं लागते. तो म्हटला तो सारखाच असतो पुण्यामध्ये. तो फास्ट स्टॉरला जेवायलाच असतो साधारण कदा. आणि तो मोठा माणूस आहे. आणि बघा आता त्याला म्हटलं कर ट्राय. तो ट्राय करतोय. त्याला म्हटलं चव कशी आहे. तो म्हटला चांगली चव आहे. त्याला म्हटलं माईक घे म्हणजे सांग कशी चव मिळते कशी नाही. तू पण सांगतोय हां चव खूप छान आहे. आणि हे मला रोजच आहे पुण्यामध्ये सारखं. हे तर मला सवयच आहे. तो माझ्यासाठी येतो खास, कारण तो आपल्याला लय जीवाभावातला म्हणतो. आपण एक लय जवळचा माणूस आहे. आपण त्याचा आपले संबंध लय जवळचे आहेत. एक भावागतच आहे. आणि त्याला म्हटलं जरा ट्राय कर, जरा मिल्कशेक करतोय. तो शेक फ्रेंच फ्राईज रिव्ह्यू देतोय. रिव्ह्यू हा चांगलाच आहे. मला म्हटलं आता तू ट्राय कर, मी जरा तुझा कॅमेरा करतो. मी तरी काय, मी पहिल्यांदा चालू आहे. मी हो केलं नसतं. म्हटलं जरा बघू दे. वडापाव खाल्ल्यावर तुझं वाटत होतं, परंतु हातात घेतला जरा. म्हटलं बघूया ट्राय करून. फर्स्ट टाइम खातोय. खाल्ला असं वाटत होतं थोडंसं युनिकच आहे. परंतु खरंच ते बाहेरच्या देशाची फील, ती बाहेरच्या देशाची फील येते. आणि त्यांच्या जेवणामध्ये, त्यांच्या खाण्यामध्ये मसाले वगैरे काही सुद्धा नसतं. उगीच त्याला अमेरिकन फूड म्हणत नाहीत. आपली लोक कसं आहे पोट भरून खातात, पण ती लोक पोट भरून वगैरे काही खात नाहीत. मी त्याला म्हटलं आता आणखीन एकदा तू कर ट्राय. जरा कॅमेरा त्याकडे फिरवला. त्याचं काय ते दररोजच आहे, त्याच्यामुळे त्याला हे साहजिकच होतं. परंतु तो करतोय ट्राय. त्याला म्हटलं बघूया. मी आता कॅमेरा होतो, तू जरा फिंगर चिप्स ट्राय कर. काय रिव्ह्यू देतोयस. कारण इथल्या सातारमधल्या जी फ्रँचायजी आहेत तिथं नक्की कसं मिळतं आहे. कारण पुण्यात बऱ्याचदा त्यानं ट्राय केला आहे. तो म्हणतो की इकडचं आणि तिकडचं सेमच आहे. कारण तिकडचा आणि इकडच्या कल्चरमध्ये काही नसतं. जी फ्रँचायजी असते त्या फ्रँचायजीमध्ये शेप वगैरे काही नसतं. डायरेक्टली ती सामान वगैरे ते देतातच आणि ते डायरेक्टली करायचं असतं. नक्कीच बघा, माझं मी खाणं संपवलं. मिल्कशेक, तो बर्गर तसाच ठेवला. आणि ते फिंगर चिप्स तर आपल्याला काय आवडतच नव्हतं. कारण की ते आपल्याला एवढं कशाला एवढं खातोय. आपल्याला एवढं अनुभव नाही, एक्सपिरियन्स नाही असल्या खाण्याचं. कारण आपल्याला ढाब्याला जेवणाचा लय अनुभव आहे. मटन खा, चिकन खा, काय खा. नंतर मागवलं आईस्क्रीम. म्हटलं बघूया ट्राय करूया. एक आईस्क्रीम होतं. हे आईस्क्रीम होतं 95 रुपयाचं. म्हटलं चला करूया ट्राय. केलं आईस्क्रीम ट्राय. चांगला रिव्ह्यू दिला मित्राने. तो म्हणतो हां चांगलं आहे. कारण त्याला सवयच आहे. मला म्हटलं जरा मी ट्राय करतो, बघूया. कारण आपल्या गावात येणाऱ्या आईस्क्रीम आणि ह्या आईस्क्रीममध्ये खूप जमीन आसमानचा फरक. बघा कसं आहे, वेगळंच जरा फील येतं. अमेरिकन रेस्टॉरंट आहे ते, काय साधंसुद्धा रेस्टॉरंट नाही आहे. कारण आपल्या साध्या हॉटेलमध्ये तर कोणीही जेवतं,
परंतु एक मॅकडॉनल्ड्स एक अमेरिकेची मोठी फ्रँचायझी, त्या फ्रँचायझीमध्ये सेवायचं होतं आपल्याला. आणि परत म्हटलं जरा त्याला कर जरा अजून एक ट्राय, कोक वगैरे मागूया. थंड आवाज, पाऊस बाहेर पडत होता खूप. म्हटलं मागूया, तर म्हटला मागूया कोको कोला आणि त्याच्यावरती आईस्क्रीम मिळतं. तो करतोय सिलेक्ट, बघूया नक्की तोच. त्याला म्हटलं जरा तूच कर आता. म्हटलं मला तर एवढं काय समजत नाही, मी फर्स्ट टाईम आलो आहे. कारण सगळं त्याला माहिती आहे, त्याचं जाणं येणं नेहमी राहतं. आता काय करतोय बघूया ट्राय. केली ऑर्डर, झाली ऑर्डर. आता ऑर्डर तिथे जाऊन घ्यायची, काउंटरवरती जायचं. झाली ऑर्डर. आता रिसिप्ट येईल खाली आणि तिथं बिल करायचं. आले बघा, कोको आहे. त्या कोकोमध्ये कोको कोला खाली आहे. बारके बर्फाचे जे फ्रीजमध्ये आपण ठेवतो ते बारके बारके गोळे फ्रीजमधले, ते फ्रीज त्या आईसचे. आणि हे आईस्क्रीम असतं वर असं बघा. आणि खायचं एक एन्जॉय वेगळाच. एक फाईव्ह स्टारमध्ये जेवलं की त्याचं वाटतं त्या मॅकडॉनल्ड्समध्ये. नक्कीच खूप आनंद होतो आहे. आणि परत बाहेर एवढा पाऊस होता जाताना त्याला म्हटलं चल ब्लॉग बनवूया, जाता जाता एंड करायचे आपल्याला. बघा नक्कीच व्हिजिट द्या मॅकडॉनल्ड्स सातारमध्ये. आपल्या